नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे फेरा. लेखन कृष्णा शीलवंत. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. पूनमच्या सासरघरात पहाटे 2 वाजल्यापासून चला चला आवरा आवरा, लवकर लवकर आवरा असं एकमेकांना सांगत आवराआवरीचे एक प्रकारे लगीनघाईच सुरू होती. नुकतंच लग्न झालेली पूनम नवीन घरात अंग चोरून आपलं स्वतःचं साहित्य बॅगमध्ये भरत होती. पण तिचं सारं लक्ष नव्या घरातील नवी मंडळी कोणी काय म्हणेल का, कोणी अचानक बोलावील का याकडे लागलं होतं. सावरगावच्या दिनकरराव जाधवांची ही लाडकी लेक नवीन लग्न होऊन भांबरगावात सून म्हणून आली. आज ते नवे वधूवर बोरसूतवरून सकाळी 5च्या रेल्वेनी हनीमूनसाठी नियोजित स्थळी रवाना होणार होते. आपण कुठे जाणार आहोत आणि काय काय पाहणार आहोत याबाबत घरात त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं. 2 वाजल्यापासून बोरसूतला लवकरात लवकर पोहोचून रेल्वे पकडण्यासाठीची त्यांची धडपड सुरू होती. संपूर्ण तयारी पूर्ण झाल्यावर समीरचे बाबा संपतराव म्हणाले, चला नारळ, लिंबू, अगरबत्ती, पाणी, शिरा, बिब्बा, कापूर, दहीभात, मिरच्या सगळं ताटात भरून बाहेर घ्या बघू. तसं सुनंदा वहिनी सगळं साहित्य बाहेर उभ्या असलेल्या 4 चाकी गाडीसमोर घेऊन आल्या. समीरच्या बाबांनी नारळ फोडला, अगरबत्ती लावली, कापूर जाळला. 4 चाकांच्या खाली 4 लिंबू ठेवून ते फोडण्यासाठी समीरला गाडी पुढं घ्यायला सांगितली. गाडी लिंबावर घेतली खरं, पण आश्चर्य म्हणावं की काय, लिंबामधून 4ही दिशेला टम फुगलेल्या जखमेतून रक्ताची एखादी चिळकाडी उडावी ना, अगदी तसा सर्व बाजूला लाल बुंद फवारा उडाला. बापरे, त्या नकळत घडल्या प्रसंगाने साऱ्यांनी तोंडात बोटे घातली. सकाळच्या गार हवेतही अंगाला सरसरून काटा येऊन घाम फुटावा ना तशी भयभीत झाले होते सगळे. सुनंदाने पुढं होऊन घाबरत घाबरत उगीचच कुंकवाचं पाणी आहे असं म्हटल्यावर वातावरण काहीसं शांत झालं. समोरचं दृश्य पाहिल्यावर पूनमला गाडीत बसण्याचं धाडसच होत नव्हतं. असं का झालं असेल? हा काही अपशकुन तर नाही ना? भानामतीचा प्रकार वगैरे नाही ना? यासारख्या नाना विचारांनी तिच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्याच वेळी वेळेचं गांभीर्य ओळखून सदरच्या गंभीर विषयाला बगल देण्यासाठी संपतराव पत्नीला म्हणाले, अगं साऊ, जा जा, सुई दोरा घेऊन ये, लिंबू, मिरच्या, बिब्बा गाडीला पुढं बांधायचं राहिलं बघ. पत्नीनं सुई दोरा आणल्यावर ते सारं साहित्य गडबडीनं दोऱ्यात ओवून संपतरावांनी ते गाडीला पुढच्या बाजूला लोंबकळत बांधलं व त्यांच्या परीने गंभीर वातावरण पूर्वपदावर आणण्याचा वरवरचा खटाटोप केला. तरी देखील नवखी पूनम अजूनही जीव मुठीत घेऊन हे सारं पाहत गंभीरपणे उभी होती. समीरने जवळ जाऊन धीर दिल्यावर कशीबशी ती वरच्या मानाने गाडीत बसली व पहाटे 3-3:30च्या सुमारास हाय बाय करत ते दोघेजण हा हा म्हणता घराचं कंपाऊंड पार करून सर्वांच्या नजरेआड झाले. पण प्रवासाला जेमतेम 10-15 मिनिटे झाली असतील. तोवर पूनम किंचाळलीच, थांबवा गाडी, थांबवा थांबवा. काय झालं? तो कावरा बावरा झाला. कशी बशी गाडी त्याने एका बाजूला ओढली. पूनमला हलवून हाक मारून तोंडावर थोडं पाणी शिंपडून जागी केली. गाडीतल्या एसीमुळे बहुतेक तिला डोळा लागला असावा किंवा झोपेत पडलेल्या भयानक स्वप्नामुळे कदाचित ती किंचाळली असावी हे त्याने जाणले. थरथर कापत पूनम समीरला म्हणाली, अहो, तो तरुण मुलगा आपल्या गाडीच्या आडवा आला होता ना? अगं, कुठला तरुण मुलगा? कधी आला होता? काय बरळतेस तू? हे शुद्धीवर ये आधी, असं समीर आता तिला थोडा ओरडलाच. तशी ती भानावर आली. थोडंसं पाणी पिऊन अंग चोरून काहीही न बोलता गाडीच्या काचेतून समोर रस्त्याकडे पाहत विचारमग्न अवस्थेत गप्प बसून राहिली. लग्न होऊन भांबरगावी येऊन आता कुठं तिला 2-3 दिवस झाला असतील.
पण सासरी आल्यापासून तिला विचित्र व नको त्या मानसिकता डळमळीत करणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागत होते. इथं आल्यावर दुसऱ्याच दिवशी बाथरूममध्ये तुला मारून टाकीन, चालती हो इथून, इथं का आली आहेस, कशाला आली आहेस, असं काहीसं चित्रविचित्र भयभीत करणारा आवाज तिला ऐकू येऊ लागला होता. घाबरगुंडी उडाल्यामुळे कशीबशी चक्क अर्धवट आंघोळ करून ती बाहेर आली होती. आपल्या सोबत घडलेला हा प्रकार कोणाला सांगावा की नको या द्विधा मनस्थितीत अशी घडलेली ही हकीकत शेवटी न राहून तिने जाऊ सुनंदाबाईला सांगितली. परंतु नवीन घर आहे ग, नवी जागा आहे, तेव्हा असं होतं कधी कधी, तू नको लक्ष देऊ, असं त्रोटक सांगत सुनंदाने ते सारं हसवण्यावारी नेलं. पण तेव्हापासून पूनम आपल्याच विचारात गढून गेली होती. आज बाहेर जायला मिळणार, मोकळा श्वास घ्यायला मिळणार म्हणून स्वारी खुश होती. पण सकाळी सर्वांसमोर घडलेला ताजा प्रसंग आणि आता पडलेलं स्वप्न तिला काहीच सुचेना. समीर सारखा उच्च शिक्षित तरुण पती, तर खानदानी गडगंज घरदार ज्यामध्ये कशाचीच कमी नव्हती, असं मोठं सासर, एवढं सारं मनासारखं मिळाल्याने मध्यम कुटुंबातील पूनम खुश असताना तिच्या वाट्याला हे असं कसं काहीतरी येईल याची तिला काडीचीही कल्पना नव्हती. हे सारं प्रत्यक्ष कळत न कळत का असेना पण तिच्यासोबत घडत होतं. त्यामुळे नवखी पूनम पार भांबावून गेली होती. समीरशी हे बोलावं म्हटलं तर त्याचा तिला अजून काही पुरेसा अंदाज आला नव्हता, म्हणून ती मूग गिळून गप्प होती. तेव्हा ना बघता बघता गाडी बोरसूतला येऊन पोचली, जेथे पूनमची ननंद सुजल राहत होती. गाडी गेटजवळ येताच लाईट लागल्या. आगत स्वागत झाल्यावर पुन्हा एकदा दोघेजण फ्रेश झाले. चहा पाणी उरकल्यावर मेहुणे संग्रामरावांनी त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडले. रेल्वेत चढताना अनाहूतपणे समोर प्रत्यक्ष न दिसलेला एक माणूस तिला धडकला आणि क्षणात तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. समीरने हाताला धरूनच तिला बुकिंग केलेल्या जागेवर बसवलं. समीरला तर कोणी दिसलं नाही, पण पूनम मात्र मला कोणतरी धडकलं असे म्हणाली. यावर तो विचार मंथन करत असताना 5ची ती रेलगाडी मोठ्याने आवाज करत सुरू झाली व त्यांच्या पुढील प्रवास सुरू झाला. पूनम अजूनही डोळे न उघडता समीरच्या मांडीवर तशीच पडून होती. गाडी काही अंतर गेली असेल आणि अवघ्या थोड्या अवधीतच अचानक पूनम एका वेगळ्याच भावविश्वात गेली. स्वप्नातल्या जगात, ज्या जगात ती सासर घरातला कोपरानी कोपरा फिरत असल्याचा तिला भास होत होता. तिच्या समोर काही अंतरावर कोणतरी मुखवटा घातलेला अनोळखी मनुष्य 2 माणसांच्या पायाला धरून त्यांना ओढून नेत होता. ज्या संबंधित दोघांची डोकी अर्धवट जळलेली असून त्यांचं शरीर रक्तबंबाळ आणि दिसायला विद्रूप दिसत होतं. एकंदर पाहता त्या क्षणी अंगावर सरसरून काटा आणणारा, उघड्या डोळ्यांनी पाहू नये असं ते दृश्य होतं. पुढे पुढे तर ते दोन्ही प्रेत समान देह पूनमकडे हात करत, सोडव आम्हाला, सोडव यातून, ये ना, सोडव आम्हाला प्लीज, असं गयावया करू लागलं. त्यांची चाललेली ती जीवघेणी धडपड पाहून पूनमही न राहून मदतीसाठी हळूहळू पुढं सरकू लागली. तोच ती 2 भूतं, हा भूतच म्हणावं लागतील त्यांना, कारण अचानक पूनमला ती ओरबाडू लागली. स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या समोर दिसू लागलेल्या अजस्त्र अशा काळ्या कुट्ट खोलच खोल दरीत तिला ढकलण्याचा खटाटोप करू लागली. पूनम त्या अनाहूतपणे चालून आलेल्या संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागली. पण त्यांनी तिला घट्ट धरून एकाने तिच्या अंगावर रॉकेल ओतले, तर दुसरी काळी कुट्ट आकृती माचीस ओढण्यासाठी पुढे सरकू लागली. तसं त्यांच्या हातांना जोरदार झटका देऊन पूनम सैरावैरा धावत सुटली. जीवावर बेतलेल्या संकटाच्या कचाट्यातून स्वतःला सावरण्यासाठी जीव तोडून पळण्याची शर्त करू लागली. मदतीचा धावा करू लागली. वाट दिसेल तिकडे मोकाट कानात वारा गेल्यागत धावत होती. खरं फिरून फिरून ती त्यांच्याच जवळ जात होती. अखेरीस आपण आता यातून वाचू शकत नाही या विचाराने तिला दरदरून घाम फुटला होता. घशाला कोरड पडली होती. स्वतःला त्या डोंगरा एवढ्या संकटातून सोडवण्यासाठी कोणीतरी मदतीला यावे
याकरिता मोठमोठ्याने ओरडू लागली. हात पाय झाडू लागली, डोकं आपटू लागली, केस उपटू लागली. समीर तिची चाललेली ती अनावश्यक धडपड उघड्या डोळ्यांनी पाहत होता. गाढ झोपेत असलेली पूनम अचानक अशी का करू लागली म्हणून समीरने तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावर काहीच फरक पडेना. मग अंतिम उपाय म्हणून तिच्या तोंडावर त्याने पाणी शिंपडले. तेव्हा कुठे ती खडबडून जागी झाली व समीरला घट्ट बिलगली. त्यांच्यासोबत असलेले प्रवासी थरथर कापत असलेल्या बिथरलेल्या पूनम व समीरकडे साशंक नजरेने पाहू लागले. समीरने पूनमला धीर दिला. तिला प्यायला पाणी दिल्यावर अगदी प्रेमळ शब्दात, काय झालं, तुला काही होतंय का, तुझी तब्येत बरी नाही का, तुला पुन्हा स्वप्न पडलं का, अशी आपलेपणाने विचारपूस केली. गेली 2 वर्षे नोकरीनिमित्त तो रशियाला होता. या कालावधीत गावाकडे आपल्या राहत्या घरात काही विचित्र घडलं असावं याबद्दल त्याला सूत मात्र कल्पना नव्हती. पण काहीतरी गोड बंगाल निश्चित घडलं असावं असं एकंदर पूनमच्या झोपेतील संवादावरून त्याला थोडंसं जाणवू लागलं. पण शिक्कामोर्तब होणं बाकी होतं. समीरने पूनमला धीर दिला. तसं घरात आल्यापासून आपल्याला कशी भीती वाटते, भिंतीतून वेगवेगळे आवाज कसे ऐकू येतात, एकटीला घरात थांबावंसं वाटत नाही, कोणतरी अंगाशी खेळत असल्यासारखं वाटतं, तर सकाळी बाहेर पडल्यापासून डोळे झाकल्याबरोबर स्वप्न पाठ काय सोडत नाही, आणि रेल्वे स्टेशनवर तो धडकलेला माणूस, हे सगळं तिनं सांगून टाकलं. सगळं ऐकून घेतल्यावर तोही थोडा कचरलाच. अर्थात भूतखेतं, भानामती, जादूटोणा, पिशाच्च बाधा याबाबत तो कधी फारसा विचार देखील करत नसे. थोड्या वेळाने त्याने सहजच पूनमच्या अंगाला हात लावला तर त्याला अक्षरशः चटकाच बसला. तिला फणफणून ताप आला होता. डोकं तर खूपच तापलं होतं. ती मलूल होऊन समीरच्या मांडीवर त्याच्याकडे आशाळभूत नजरेनं बघत निपचित पडली होती. पुन्हा स्वप्न पडेल म्हणून डोळे झाकत असतानाही झाकायचं नाव घेत नव्हती. समोर उद्भवलेल्या त्या नाजूक स्थितीने समीरची विचारतंद्री भग्न पावली. विचारांती त्याने पुढच्या स्टेशनवर उतरण्याचा मनाशी ठाम निश्चय केला. आपली सहचारिणी ठीक नाहीये तर कुठलं हनीमून आणि कुठलं काय, असा विचार त्याने केला. तापाचा भर चढल्याने पूनम डोळे सताड उघडे असताना काय बाय बरळत होती. शाम्या, सोड मला, सोड म्हणतोय ना, सोड लवकर, सोड शाम्या, नाहीतर तुझ्या घराची राख रांगोळी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. चिमाला सोड, सोड म्हणतोय ना चिमाला. अरे असे बायकांसारखे बांधून घालून काय मारताय रे लेकानो, तुम्ही मर्द नव्हे रे, पळपुटे बायले आहात, पळपुटे बायले. पाठमोरा वार करताय काय, पण लक्षात ठेवा साल्यानो, मी मेलो ना तरी तुमच्या आणि तुमच्या घराच्या मानगुटीवर बसल्याशिवाय एक जात राहणार नाही. संपतराव, तुला लाज वाटायला हवी रे, लाज. अशी पूनम एकसारखी काहीतरी बरळत होती. पण पूनम जी नावं तोंडी घेत होती ती ऐकून समीर पुरता उडालाच. तो पुन्हा विचारमग्न झाला. अरे काल परवा आलेल्या पूनमला चिमाचं नाव कसं काय माहीत? आपला भाऊ श्यामाला ती कोणाला सोडायला सांगत होती, म्हणजे घरात काहीतरी लपडं नक्की झालंय आणि ते आपल्यापासून लपवलं गेलं आहे. 10-15 मिनिटात पुढील स्टेशन आलं. पूनमच्या अंगात खाली उतरण्याचा त्राण उरला नव्हता. समीरने तिला लहान मुलासारखं उचलून घेतलं. खाली उतरल्यावर त्याला कुठं जायचं, कसं जायचं काहीच सुचत नव्हतं. प्रथमतः पूनमला डॉक्टरांना दाखवावे लागेल म्हणून त्याने पत्ता विचारला व ते दोघे रिक्षाने डॉक्टरांच्याकडे गेले. डॉक्टरांनी द्यायचे म्हणून किरकोळ औषध दिले व जायला सांगितले. आता ती व्यवस्थित बोलत होती, अगदी नॉर्मल वाटत होती. समीरला आश्चर्य वाटले, पण तरीही त्याने आता माघारी जायचा निर्णय घेतला होता. पूनमला स्वतःही खजील झाल्यासारखं दिसत होतं. दोघेजण खाजगी गाडी करून पुन्हा बोरसूतला पोचले. त्यांना पुन्हा परत आलेले पाहून संग्राम व सुजलला काहीच कळेना. एव्हाना कातरवेळ व्हायला आली होती. सुजलने सर्वांना चहा केला. चहा घेता घेता परत का आलात असा विषय निघणार होता. त्यावेळी राजूने मारलेला चेंडू झाडावर अडकला म्हणून त्याने रडून सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधले. सगळेजण तिकडे बघत असताना बसल्या जाग्यावरून विचित्र पद्धतीने डोळे फिरवत, विद्रूप चेहरा करत पूनमने तो चेंडू झाडावरून खाली पाडला. सर्वांच्या डोळ्यात देखत
पूनमचा तो विचित्र कारनामा पाहून सर्वांचीच पळताभुई थोडी झाली होती. तिघेही जण घाबरून आपापल्या खुर्चीत रेलून बसले. आता काय करायचं असा गंभीर प्रश्न त्यांना पडला. त्यांच्या गावात लिंगप्पा नावाचा एक आदिवासी माणूस होता. तो भूत प्रेत वगैरे गोष्टी बघतो, अंगारा दुपारा देतो असं त्यांच्या ऐकवीत होतं. त्यामुळे समोर काहीतरी भलतंच आहे हे सर्वांनी ताडल्याने संग्राम आपल्या नोकराला घेऊन थेट लिंगप्पाकडे गेला व त्याला पुढे घालून घरी घेऊनच आला. सुजलने लगोलग मागाशीच राजू आणि राजश्रीला शेजारच्या घरी नोकरांसोबत पाठवले. 10 वाजत आले होते तरीही कोणाला जेवायची देखील शुद्ध राहिली नव्हती. संग्रामराव गावात गेले त्यावेळी पूनमने अचानक समीरवर तांब्या फेकून मारला. नशीब बलवत्तर म्हणून त्याने कसाबसा तो चुकवला व संधी साधून जवळ असलेल्या दोरीने त्याने पूनमला सिमेंटच्या खांबाला गुंडाळले व तिचे हात करकचून बांधून ठेवले. तिला बांधल्यावर ती विचित्रपणे आवाज काढून जोरानं मोठ्याने ओरडत होती. तिच्या तोंडातून एकाच वेळी 2-2 आवाज बाहेर येत होते आणि असा आवाज ऐकताना सगळ्यांच्या पाचावर धारणच बसत होती. ती रडत काय होती, काय बाई बरळत काय होती, मोठमोठ्यानं खिदळत काय होती, खांबाला हिसडे काय देत होती. एकंदर सारंच वातावरण एकदम तप्त झालं होतं. लिंगप्पा आला तेव्हा कुठं सर्वांच्या जीवात जीव आला. लिंगप्पाने येताना सोबत बरेच साहित्य आणलं होतं. लिंबू, मिरच्या, बिब्बा, पान, सुपारी, एक काळी बाहुली, भोपळा, रस्सी, मानवी डोक्याचा सांगाडा, 2 मोठी हाडं, एक गोल तबगडी आणि अंगारा दुपारा हे सगळं साहित्य त्याने बाहेर काढलं. पूनमच्या डोक्यावरून हाडाने ओवाळणी केल्यागत केलं व पांढऱ्या रंगाचा इबूत तिच्या अंगावर फेकला. तशी ती चवताळल्यासारखी, मारक्या म्हशीसारखी, दुखावलेल्या वाघिणीसारखी करू लागली. तरी बरं तिला खांबाला बांधली होती, नाहीतर क्षणाचाही विलंब न लावता तिने लिंगप्पाला कदाचित गिळून टाकलं असतं, चावून कुरतडून खाऊन टाकलं असतं. अशी ती खांबाला हिसडा देत होती. कधीही न पाहिल्यासारखा तो भयंकर चेहरा पाहून लिंगप्पाही घाबरल्यासारखा दिसत होता. आता काहीतरी सांगावं म्हणून तो म्हणाला, आज अमावस्या असल्यानं झाड आवरणं अवघड आहे, तर त्याच्या जवळ जाणं त्याहूनही लय अवघड आहे. आज तिला बांधलेल्या अवस्थेतच राहू द्या. तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही अजूनही तिला तारेने करकचून बांधू शकता, नाहीतर तशीच ठेवून द्या, पण बिलकुल सोडू नका. हे खूप मोठं पिशाच्च आहे. माझ्याकडून तर हे काम होणं मला शक्य वाटत नाही. मी जातो असं म्हणून तो ताडकन उठला. सुजल, संग्राम व समीर रात्रभर पूनमसमोर जागे राहून तिच्याकडे एकटक बघत बसले होते. कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नव्हता. पूनम केविलवाना चेहरा करून, अहो मला सोडा, मला सोडा, आता माझा दोरी बांधलेला हात दुखायला लागलाय, मला सोडा, मला अशी का बांधून ठेवली तुम्ही, अशा विनवण्या करीत होती. परंतु तिला सोडण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. 1-2 वेळा समीरच्यातील नवरा जागा झाला होता, पण सुजलने त्याला पुढे जाण्यास थांबवले. ताटकळत बसून तिघांनी रात्र काढली. तिला कुठं, कसं व कोणाकडे घेऊन जायचं या विचारात त्यांची सारी रात्र कणत गेली होती. सुजलने सगळी इतंभूत बातमी फोनवरून भांबरगावी बाबाला दिल्याने तात्काळ श्यामराव, सुनंदा, साऊ व संपतराव गाडी काढून सकाळीच बोरसूतला आले. बाबा समोर दिसताच वैतागलेल्या समीरने, माझ्या माघारी आपल्या घरी असं काय गोड मागायला घडलंय ते तुम्ही माझ्यापासून लपवताय, असं चढ्या आवाजात विचारलं. समोर पेचच असा गुंतागुंतीचा निर्माण झाला होता की साऱ्या सत्य बाबींचा उलगडा करण्याशिवाय त्यांच्याकडे आता गत्यंतर उरलं नव्हतं. डोक्याला हात लावून संपतराव बोलू लागले, समीर, अरे गेल्या वर्षी इथं खूप मोठं रामायण घडलं रे. चिमा व चिंतामणी तुझे आजमपूरचे लांबचे चुलत भाऊ बहीण तुला माहीतच आहेत ना. आपलं बांधलेलं हे नवीन घर, गाड्या, जमीन जुमला बघून आपल्या इस्टेटीतील भाग आपणास मिळावा म्हणून सातत्याने माझ्या पाठीत तगादा लावून होते, भांडण काढत होते, धमक्यांचे फोन करत होते. प्रसंग घडला त्या दिवशीही ते दोघे कुठलेसे जुने कागद घेऊन पुरावा दाखवत होते. आमच्या संपत्तीत हिस्सेदार नसूनही साऱ्या संपत्तीवर हक्क दावा करत होते. कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी आम्ही सर्वजण घरी असल्यानं भांडणांचा राग रंग विकोपाला गेला. माझ्या डोक्यात चिंतामणी काठी घालणार त्या क्षणी श्यामने रागाच्या भरात पाठीमागून
चिंतामणीच्या डोक्यात हॉकी स्टिक घातली. पाठीमागून डोक्यात झालेल्या जोरदार वरमी हल्ल्यानं पैलवान गडी खाली कोसळल्यानं आपसूक आमच्या हाती आला. त्याचं डोकं फुटून तो बेशुद्ध झाला होता. तर इकडं चिमाला सुद्धा सावनं बांधून ठेवलं होतं. तिलाही रागाच्या सनकीसरशी श्यामनं हॉकी स्टिक बेदम मारली. हे दोघे भाऊ बहीण आम्हाला गेली वर्ष अजिबात सुखाने जगू देत नव्हते. कळत न कळत म्हणा अथवा रागापोटी म्हणा, अनाहूतपणे ते दोघे ठार मारले गेले. त्यांना रॉकेलने अर्धवट जाळून आम्ही जंगलात फेकून दिलं. मी कमावलेल्या मिळकतीमध्ये त्यांचा काडी मात्र संबंध नसताना ते दोघे आमच्यावर प्रेशर टाकत होते, दादागिरी करत होते. कारण चिंतामणी गुंड प्रवृत्तीचा होता. 1 वर्ष झालं अद्याप कोणाला काही माहीत नाही आणि त्यांना कंटाळलेल्या इतर लोकांनाही बरं वाटल्याने कोणीही पोलिसात तक्रार केली नाही. पण आता समोर जे घडतंय हे सारं खूपच भयानक आहे रे. गेली वर्षभरात घरातील परिस्थिती तर अति बैचेन करणारी होती. ना धंदा पाण्यात यश, ना घरात स्थिर वाटत होतं. घरात येणाऱ्या वेगवेगळ्या आवाजानं घरात थांबूसं वाटत नव्हतं र. भीती वाटत होती. कधी काय विचित्र घडल सांगता येत नाही. असं असतानाही आम्ही हे सारं कसं आलबेल चालू ठेवलं. पण हळदीच्या अंगानं आलेल्या ह्या पूनमला कदाचित त्यांच्या भूतानं पछाडलं असावं. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी कोणतं बरं पाऊल उचलायचं यासाठी सारी मंडळी डोक्याला हात लावून विचार करत बसली. सगळ्यांच्या डोक्यात विचारांचा वणवा पेटला होता. पूनम अजूनही बांधलेल्या अवस्थेत होती. तिचा चेहरा पाहून सावू आई म्हणाली, अमावस्या संपली आहे. कदाचित पिशाच्च्या बाधेपासून ती बाजूला झाली असेल. सोडा तिला. कारण आता ती खरंच मलूल आणि निस्तेज दिसत होती. आपल्या न उचलणाऱ्या हातांनी ती समीरला खुणावत होती. तिची ती केविलवाणी अवस्था पाहून त्याला राहवलंच नाही. धाडस करून त्याने तिला रिकामी केली. ती खूपच अशक्त झाली होती. गेले 1.5 दिवस तिच्या पोटात काहीच नव्हतं. त्यामुळे तिला खायला दिलं गेलं. आपल्याला काहीच झालं नव्हतं अशा आविर्भावात ती खात बसली होती. बाकीचे सारेजण कुजबूज करत तिच्याकडे पाहत होते. लिंगाप्पा नाही होय म्हणत होता, घाबरला होता. तरीही त्याला बळजबरीने विनंती करून घरी आणलं व त्याला सोबत घेऊन सर्वजण पुढचं पाऊल उचलण्यासाठी चर्चा करू लागले. शेवटी लिंगप्पा गुरुवारी म्हणाले, त्यांचे गुरु सोमेश्वरच याचा सोक्षमोक्ष लावतील. माझ्याकडून काहीही होणार नसल्याचं सांगितल्यावर सगळेजण तिला घेऊन भांबरगावी रवाना झाले. झाल्या प्रकाराने सारेजण जीव मुठीत घेऊन गाडीत बसले होते. राहिलेला 1 दिवस घरात कसा काढायचा याबाबत त्यांच्या चेहऱ्यावर चिंतातूर सावट स्पष्ट दिसत होतं. साधारण सायंकाळी 5:30च्या दरम्यान सर्वजण घरी आले. समीरचं सारं लक्ष पूनमवर होतं. ती खूप शांत निश्चल दिसत होती. कदाचित वादळापूर्वीची तर ती शांतता नसेल ना, अशी त्याच्या मनाची धाकधूक त्याला जाणवत होती. पण गाडीत झोपली होती तरी तिला स्वप्न वगैरे काही पडलं नव्हतं की तिने काहीच आरडाओरडा केला नव्हता. रात्रीचं जेवण झालं. समीरला तिच्यासोबत बेडरूममध्ये झोपायला सुरक्षित वाटत नव्हतं. पण बोलणार कसं? तेवढ्यात संपतरावच म्हणाले, आज सगळेजण हॉललाच झोपू. समीरला थोडं बिनधास्त वाटेल. रात्रीच्या 12 वाजले असतील. घुबड घुमल्यासारखा आवाज घुमू लागला. सारेजण गाढ झोपेत होते. तेवढ्यात समीरला जाणीव झाली. कारण तो फक्त डोळे झाकून नुसताच पडला होता. डोळे उघडून पाहतो तर काय, पूनम एकटक त्यांच्याकडे बघत होती. तिचे डोळे कोळसे पेटवल्यासारखे इंगळासारखे लाल बुंद दिसत होते. सावजावर झेप टाकायला वाघिणीसारखी ती खुन्नस देऊन त्यांच्याकडे बघत होती. तिच्या नजरेस नजर दिल्यावर भीतीनं समीरची अक्षरशः घाबरगुंडी उडाली. तो थरथर कापू लागला. स्वतःला वाचवण्याकरता त्याने टाणकन सोफ्यावरून उडी मारली. तोच छताचे मोठे झुंबर तुटून जोरात खालच्या फरशीवर आदळले. झुंबराच्या मोठ्या आवाजाने सर्वजण खडबडून जागे झाले. जर समीर त्या जागेवरून उठला नसता तर कदाचित तो आता जिवंत राहिला नसता. एवढा तो भयानक आवाज होता. सगळेजण ताडकन वर उठले. पण एवढ्या जोरात झुंबराचा आवाज होऊन पूनम मात्र गाढ झोपलेल्या अवस्थेत असल्यासारखी तशीच पडून होती. हळूहळू घुबड घुमल्यासारखा तारछेड आवाज एकसारखा साऱ्या घरात घुमू लागला. जेवण खोलीत कपाटात असलेली भांडी एकमेकावर आपटून घरभर नुसता आवाजच आवाज होऊ लागला. डोळे करकर फिरवत हळूहळू पूनम ही वर उठली.
तिच्यात एक वेगळाच राग रंग जाणवत होता. तिची सोडाची नजर कोणाला तरी शोधत होती. तिनं हेरलं. हो, तिने शामरावला टार्गेट केलं. लांब हात करून तिनं त्याला वर उचललं. असा खाली आदळला ना की त्याच्या जीव घेण्या रडण्याच्या आकांताने घरातली सारी मंडळी हादरून गेली. त्यांना कुठं पळावं आणि कुठं लपावं काहीच समजेना. ते पाहून साऊ बाहेर पळण्यासाठी दरवाजाकडे वळली, तर तिचे केस धरून उचलून तिला सोप्यावर अशी फेकली की ती बिचारी म्हातारी अर्धमेली होऊन तोंडाचं भोकाड पसरून तशीच न हालता वर तोंड करून पडली. पूनमचा तो अकराळ विकराळ अवतार पाहून संपतराव, सुनंदा आणि समीर भांबावलेच. आता कोणाचा नंबर असं म्हणून स्वतःच अंग चोरून कोपऱ्यात घुसण्याच्या सुरक्षित जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागली. तोच सुनंदाला पूनमने होत्या त्या जागेवर डोक्यावर उभी केली. ती ठो 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 बोंबलू लागली. संपतराव साऱ्या कोपऱ्या कोपऱ्यातून डोळे झाकून वाट दिसेल तिकडे धावू लागला. का कोणास ठाऊक, पण पूनमनं समीरला अजूनही हात लावला नव्हता. मात्र घरातल्या सगळ्या वस्तू जाग्यावर राहिल्या नव्हत्या. आता ती पूनम आहे यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. एवढी ती विचित्र भासत होती. तिचे डोळे, केस, हात पाय सगळं सगळं पूर्ण वेगळंच दिसत होतं. ती पूनम नव्हे तर भूत आहे, हो भूतच असं कोणीही म्हणलं असतं. आजपर्यंत समीरने बरेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम केले असतील. भूताखेताबाबत बऱ्याच लोकांशी भांडला होता. भूतवाड्यात अंधाऱ्या रात्री जाऊन आला होता, पण तो खमक्या गडीसुद्धा समोरचे दृश्य पाहून पार गांगारून गेला होता. नवे नवे पुरता हादरूनच गेला होता. कडाक्याच्या थंडीत त्याला घाम फुटला होता. समोरचे दृश्य पाहून तो पूर्ण हतबल झाला होता. त्याच्या समोर पूनम पत्नी म्हणून नावाला होती. करता करविता धनी मात्र वेगळाच होता. समीर सारखा दणकट शरीर यष्टीचा कराटे चॅम्पियन तरुण देखील त्या ताकदीपुढं क्षुल्लक भासत होता. मग हे समोर आहे तरी काय याचा समीर विचार करत होता. तेवढ्यात पाठीमागून एक जोराचा दणका समीरला बसला. त्याला बघेल तिकडे पूनम आणि पूनमच दिसू लागली. बसलेल्या फाटक्यासरशी पुढची 2-3 मिनिटे त्याला काहीच समजलं नाही. रात्रभर घरात नुसती रडारड, गोंधळ, आवाज व हाणामारी सुरू होती. पूनमच्या मारापासून कोणीच वाचलं नव्हतं. एवढं आखीव रेखीव घर म्हणावं असं दिसत नव्हतं. त्या घरात थांबावं असं वाटत नव्हतं. नुसतं भूताचं, हो फक्त भूताचंच साम्राज्य दिसत होतं. सकाळचे 6 वाजले आणि पूनम आता पुन्हा पूर्वपदावर आली. हो, आता ती काहीच झालं नाही अशा रीतीने खाली कोसळली. रात्रभर सुनंदा डोक्यावर उभी होती. तिला सरळ होता येईना. संपतराव एका कोपऱ्यात उताने पडले होते. त्यांना हालता येत नव्हतं. शामराव वरून खाली आदळल्याने त्याचे कंबरडे मोडले होते. तोही कणत फरशीवर पडला होता. तर साऊ आईचा रात्रीपासून आवासून केलेला तोंडाचा जबडा अजूनही मिटलेला नव्हता. म्हणायला फक्त समीरराव तेवढाच बऱ्यापैकी होता. त्याने सर्वांना उठवण्याची धडपड केली आणि पहिल्यांदा लिंगप्पाला फोन केला. सोमेश्वर, लिंगप्पा व 4-5 जणांचा ताफा घेऊन बरोबर 11 वाजता ते संपतरावाच्या घरी आले. खाली तळघरात त्यांनी एक मोठं रिंगण आखून त्यात पूनमला एका खांबाला बांधून ठेवली. सोबत आणलेलं सारं सामान एका विशिष्ट पद्धतीने लावून ठेवलं. त्या खांबाच्या समोर एक खड्डा तयार करून त्यात वेगवेगळ्या लाकडी काड्या, तूप, बिब्बा, कापूर, मीठ, चंदनाच्या काड्या, पूनमच्या अंगावरील साडीचा एक तुकडा, हळद, कुंकू, लिंबू, मीठ, मोहरी असं बरंचसं सामान टाकलं व त्यास अग्नी दिली. त्यामुळे साऱ्या घरात आता एक वेगळ्याच प्रकारचा सुवासिक घमघमाट सुटला. पूनम मात्र आता पुन्हा एकदा विचित्र अशा वरच्या पटीत ओरडू लागली. रात्रीचा दणका बसलेली घरचे सगळेजण भेदरलेल्या अवस्थेत ते सारं पाहत होती. कारण तिचा तो आवाज मानवी असा वाटतच नव्हता. सोमेश्वर तिच्याशी बोलू लागले. बोल, कोण आहेस तू? का आली आहेस? सांग लवकर, सांग, नाहीतर आता तुला सोडणार नाही. तशी पूनम मोठमोठ्यानं हसू लागली. सोमेश्वर पण या विद्येतील ताकदवान गडी वाटत होता. काल रात्री अकराळ विकराळ किंचाळणारं ते भूत आता
फक्त मारक्यात जनावरासारखं त्यांच्याकडं टक लावून बघत होतं. बोलत मात्र काहीच नव्हतं. बऱ्याच वेळाने ते बोलू लागलं. मी चिंतामणी नाही, चिमा चिमा आहे मी, चिमा. थांब, तुझा करून टाकतो खिमा. असं म्हणत पूनम मोठमोठ्याने बेसूर हसू लागली आणि बाकीचे मात्र गर्भगळीत होऊन त्यांच्याकडे घाबरून पाहत राहिले. संपतराव आता गोंधळले. आपलं सारं बिंक फुटणार म्हणून गडबडले. पण घरावर संकटच असं आलं होतं की सर्व बाबींचा खुलासा झाल्याशिवाय सोमेश्वर यावर उपाय करणं शक्य नव्हतं. पूनम सुटण्यासाठी धडपड करत होती. तिच्या हातातून रक्त वाहत होतं. तिच्या कर्णकर्कश आवाजानं सारं तळघर हादरून गेलं होतं. ती सुटून येईल की काय म्हणून संपतराव साहू, सुनंदा शामराव यांच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे संपतरावांनी न विचारता क्रमवार सगळी घटना सविस्तरपणे सोमेश्वरांना सांगून टाकली. सर्व ऐकून घेतल्यावर सोमेश्वर म्हणाला, आता यावर एकच पर्याय दिसतो. मृत सांगाड्याचा कोणता तरी भाग तुम्हाला आणावा लागेल. त्याचं योग्य पद्धतीने क्रियाक्रम करावं लागेल आणि त्यांची हावमुक्तीतून सोडवणूक करून घ्यावी लागेल. नवी नवरी पूनमला त्यांनी हळदीच्या अंगानं धरली असल्यानं तिला आपण यातून बाहेर काढू शकतो. अन्यथा आता तरी सर्व वाटा बंद दिसत आहेत. सर्वांनी बसून पूनमसाठी आणि सर्वांची यातून सुटका करावी या हेतूने खूप वेळ चर्चा केली. जंगलात जायची तयारी दर्शवली. संग्रामलाही बोलावून घेतलं. समीर, संपतराव व संग्राम जंगलात जायला सज्ज झाले. तिथे पोचले तेव्हा रात्रीचे सुमारे 11 वाजले होते. घाबरत घाबरत त्यांनी आत जायला सुरुवात केली खरी, पण वेगवेगळ्या आवाजानं त्यांना धाडस होत नव्हतं. घडल्या घटनेला जवळपास वर्ष होऊन गेलं होतं. त्यामुळे शोधायचं कुठं आणि खूपच पळापळ करावी लागणार होती. 1-2 तास ते नुसतंच इकडून तिकडे फिरत होते, पण कशाचा पत्ताच लागत नव्हता. फिरून फिरून तो त्याच जागी येत होते. थोड्या वेळाने एक पुसटशी आकृती त्यांच्या मागे लागली. तिघेजण 3 बाजूला वाट दिसेल तिकडे पळू लागले. पडत होते, खेचकाळत होते, झाडाला आपटत होते, रडत होते, आरडत होते, विवळत होते, पण ती आकृती काय त्यांचा पाठलाग सोडत नव्हती. तिघेही अर्धमेले झाले. कोठून झाडातून तरी आवाज यायचा किंवा जमिनीतून यायचा, तर कधी हवेतून आल्यासारखा वाटायचा. पण आवाज आला की ते सैरवैर व्हायचे आणि पुन्हा धावायचे. कितीतरी वेळा तिघांना वरून खाली टाकलं होतं. झाडातून, हवेतून, त्या आकृतीतून भयावह विद्रूप चेहरे दिसले की तिघे नुसते पळत सुटायचे. आता त्यांच्यात त्राण उरला नव्हता. सोमेश्वरने तर सकाळी सूर्योदयापूर्वी घरी यायला सांगितलं होतं. करायचे तर काय करायचे असा प्रश्न आव असून त्यांच्या समोर उभा होता. समीरच्या गळ्यात देवाचा ताईत होता. त्याने तो छातीशी घट्ट दाबून धरला आणि असेल तेवढ्या मोठ्या आवाजात म्हणाला, देवा, वाचव रे बाबा, आम्हाला वाचव यातून. तुझी अनादिशक्ती लाव आमच्या बाजूने आणि या धर्मसंकटातून सोडव आम्हाला. विनाकारण काहीही दोष नसताना पूनमला व घराला या जीव घेण्या संकटातून सोडव रे बाबा. मी तुझ्या पुढे नतमस्तक होतो. त्या दोघांच्या शरीराचा कोणता तरी भाग मिळू दे आम्हाला. आमची झाली चूक पोटात घालून घे रे बाबा. आता लढण्याची ताकद माझ्यात नाही उरली. आणि त्याने दोघांना त्याच वरच्या आवाजात हाक मारली आणि यावेळी समीरच्या त्या आवाजाने संपतराव व संग्राम समीर जवळ आले. पुन्हा जवळजवळ रांगतच ते त्या अवशेषांना शोधू लागले. सरते शेवटी समीरला एके ठिकाणी एक कवटी व त्यापुढे काही फरलांगावर दुसरी कवटी सापडली. तिघेही कवट्या घेऊन घरी परतणार, पण त्यांना पुढची वाट मिळेना. ते गोल गोल तिथंच फिरत होते. काय होत होतं, कुठं चुकत होतं त्यांना काहीच समजेना. अखेर समीरने पुन्हा एकदा अनादिशक्तीचा धावा केला व रस्ता सापडला, पण गाडीत हवा नव्हती. ते तिघे कसेबसे रडत खडत, पळत धडपडत, बसत उठत कसेबसे घरी पोचले. यांची शारीरिक अवस्था खूप बिकट झाली होती. सोमेश्वर म्हणाले, या कवट्यात धनविधी रितसर केल्यावरच मला पुढील सोपस्कार पार पाडता येईल. चला, विधिवत दहन क्रियेसाठी सारेजण मागील शेतात जाऊया. पूनम तशीच अजूनही बांधलेल्या अवस्थेत मलूल मान टाकून बांधलेल्या स्थितीत उभी होती. इकडे पहिली दहनक्रिया सुरू असताना कवटी फुटून अगदी नेम धरल्यासारखी शामरावच्या डोक्यावर येऊन आदळली. तसा तो जाग्यावर होत्याचा नव्हता झाला. घाईघाईत
जशी दुसरी कवटी दहन करायला घेतली तसं त्या कवटीनं सुनंदाच्या डोक्याचा वेध घेतला आणि तिलाही जागेवरच पाडलं. अर्थात चिमानं म्हटल्याप्रमाणे जणू मेल्यावरही तो खराखुरा मानगुटीवर बसल्यासारखं ते चित्र दिसत होतं. त्या 2 कवटीच्या दहन क्रियेविधीवेळी शामराव व सुनंदाचीही दहनविधी करावी लागेल असे कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. रडत आरडत आक्रोश करत तेथील सर्व क्रिया पूर्ण करून घरात आले तर घरातील विधी करताना सावूच्या पदराला आग लागून ती देखील हा म्हणता सर्वांच्या डोळ्यासमोर गतप्राण झाली. अगदी अल्पावधीत घरातले 3 जण देवाघरी गेले होते. समोर घडल्या प्रसंगाने समीरसह सारेच दुःखी झाले होते. समीर गुडघ्यात तोंड खुपसून हमसून रडत होता. डोकं धरून हे काय चाललंय म्हणून डोळ्यातून राग व पश्चातापाची दुहेरी आग ओकत होता. एव्हाना ते सावूलाही अग्नी देऊन आले होते. संग्राम व संपतराव त्याला धीर देत होते, पण तो समजून घेण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता. हळूहळू पूनम पूर्णपणे शुद्धीवर येत असल्याचे दिसू लागले. सोमेश्वर म्हणाले, केलेला विधी यशाकडे वाटचाल करत आहे. आता शेवटचा एकच मुद्दा राहिला आहे. या हवनभोवती पूनमला 5 फेरे फिरवायला हवे, पण त्यासाठी घरचे वडीलधारे म्हणून संपतरावांनी सोबत करावी लागेल. पूनम आता शुद्धीत व एकदम बरी दिसत होती. तरीही संपतराव मागे पुढे होत समोर आले. 4 फेरे कसेबसे पूर्ण झाले, पण 5वा फेरा अंतिम रेषेवर येताच हवनजवळ असलेला चाकू पूनमने संपतरावाच्या पोटात घुसवला. कोणीही त्यांना सावरायच्या आत त्याचाही खेळ खल्लास झाला होता. एका अनामिक शक्तीच्या घरावर फिरलेला तो फेरा जणू संपत नव्हता. संपतरावाच्या शेजारी पूनमी धपकन खाली कोसळली. आता मात्र समीर अवसान गाळाल्यागत गुडघे टेकून खालीच बसला. सोमेश्वर म्हणाले, समीर घाबरू नकोस. सर्व धोका जवळजवळ टळला आहे, पण पूनम यातून स्वतःहून उठली तरच तुमची. मग ती 2 दिवसांनी उठेल, महिन्यांनी उठेल, वर्षांनी उठेल, पण तिला दुसऱ्यांनी कोणी उठवायचं नाही. ती स्वतः उठली तर तुमची, नाहीतर तीही गेली म्हणून समजा. हवन जवळ ठेवलेलं तूप घरभर शिंपडत सोमेश्वर म्हणाले, तुमचं घर आता शुद्ध होऊन पिशाच्य बाधेपासून मुक्त झालं आहे. घाबरण्याचं कारण नाही. समीर आणि पूनमच्या घरची मंडळी पूनम शुद्धीवर येण्याची वाट पाहत होती. 4 दिवसांनी पूनम स्वतःहून शुद्धीवर येत वर उठली. गेले 4 दिवस पत्नीसाठी समीर देवाचा धावा करत होता. बिचारी पूनम या पापात वाटेकरी नसताना तिला जन्मभराच्या झळा पोचू नये म्हणून देव पाण्यात ठेवून बसला होता. त्याचंच त्याला फळ मिळालं होतं. सोमेश्वरनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा योग्य विधी करून घेतला. कारण आयुष्यात असा फेरा पुन्हा कधीही फिरू नये यासाठीच ती धडपड होती. त्याच्या कुटुंबानं केलेली ती एक चूक त्यांना आयुष्याचा धडा देऊन गेली. तर भूत नसतं म्हणणारा समीर अजूनही त्या अनामिक शक्तीच्या विळक्यातून बाहेर आला नव्हता. फक्त पूनम पूर्वपदावर आली एवढीच काय ती जमेची बाजू. त्यामुळे सारं येथेच ठेवून अनामिक शक्तीचा शोध, वावर किंवा अस्तित्व यांच्या भानगडीत न पडता पत्नीस घेऊन समीर घडलेल्या फेऱ्याची आठवण कायमची दूर सारण्यासाठीच जणू तडक रशियाला निघून गेला, तोही पुन्हा कधी परत न येण्यासाठी.